अनेकदा दोन्ही संघाने इथे करून दाखवली आहे। मागच्या सीझनचा चॅम्पियन राहिल्या स्पर्धेचा श्री हनुमान गोडगाव संघ। इथे फटका फसलाय, चेंज ऑफ द पेस केला भुवन, त्या ठिकाणी आला इथे झेल पकडली जाईल, मिस्टेक होणार नाहीये। सूरज पस्ते नाम ही काफी है, त्याने आल्या पहिल्या चेंडूवरती आवेश भोईरची विकेट मिळवून दिली आहे। मोठी विकेट, मोठा मासा घाल लागतोय। चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवले फलंदाज सूरज पस्तेने आवेश भोईरला फलंदाज बाद। एक जबरदस्त चेंडू सुद्धा पाहिला या स्पर्धेसाठी आपण पाहिला। गुलशन शेलार आणि शैलेश शेलार खूप सारे मेहनत घेत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये बारकाईने लक्ष देत आहेत आणि हे संपूर्ण आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठानची संपूर्ण टीम सध्या प्रत्येक जण आपापल्या वाटेला जे काम येईल ते प्रत्येक जण आपल्या करताना पाहायला मिळतं आणि त्याचमुळे ही स्वतः स्पर्धा आपल्याला चौथ्या पर्वामध्ये यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते। 3 पर्व तर यशस्वी झाले, चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि चौथ्या पर्वामध्ये मैदान वेगळं आहे, मात्र जी टुर्नामेंट आहे जे इथे पुन्हा एकदा फटका फसलाय। क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील चेंडू खाली आला इथे, वाह वेल जज अँड टेकन, अजून एक धक्का। सूरज पस्ते नाम बडा काम भी बडा, हे सध्या पुन्हा एकदा त्याने सिद्ध करून दाखवलंय आणि 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के दिलेत। फलंदाजी करणारा संघ क्रिशा 11 आणि गावदेवी स्पोर्ट्स थोंडा वडोली संघाला शैलेश देखील बाद झालाय। सुभाष पाटील हे देखील उपस्थित झाले, त्यांचं आपण देखील सहर्ष स्वागत करूया। ट्रिपल एस केबल नेटवर्कचे प्रॉपरायटर आहेत। स्पर्धा ही कुंदेकरांची आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठे स्टारकास्ट संघ अनेकदा आपण पाहिले, या सीझन मध्ये देखील मोठे स्टार संघ पाहिले। कालच्या दिवसाची एक मॅच आपली कंप्लीट होणं बाकी आहे। मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली, तर मोठमोठे स्टारकास्ट संघ आपण पाहिले। दोन चेंडूवरती 2 विकेट्स, तिसरी विकेट मिळेल का? सूरज पस्ते नवीन फलंदाज आलेत मैदानावरती, करण आलेत, ज्याच्या नावामध्ये आहेत रन, त्याला आता करावे लागतील रन्स। नाव आहे करण आणि करणला देखील चांगला खेळ करावा लागेल। समोर प्रथमेश सालके आहे, त्याच्या सोबतीने चांगल्या डावाला साथ द्यावी लागेल, चावाला आकार देण्याचा प्रयत्न करावे लागतील, शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळावी लागेल। इथे पहा हॅट्रिक कंप्लीट झाले, परफेक्ट सटीक यॉर्कर, यशांचा फर्निचर केले गेले उद्ध्वस्त। यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट। या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक कंप्लीट झाले, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत गोलंदाजासाठी। काल एक कंप्लीट झाले, आजच्या दिवसामधील पहिली आहे, कालच्या दिवसामध्ये कंप्लीट झाले, आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक कंप्लीट केली, स्पर्धेची दुसरी हॅट्रिक। सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमचा वसीम पहिला गोलंदाज आपण पाहिला, त्याच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक कंप्लीट झाली, दुसरी हॅट्रिक सध्या कंप्लीट होताना पाहिली। काय परफेक्ट यॉर्कर। क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान नेहमी केला जातो, आदराने ते गोष्टींचा सन्मान केला जातो। एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच्या नंतर परफेक्ट यॉर्कर। भारतरत्न हे नाव क्रिकेटच्या पटलावरती या वर्ल्ड मध्ये आदराने घेतलं जाणारं नाव आहे सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर अक्षय पाटील
संघाचा तारणहार, संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं अनेकदा. त्यांनी मोठमोठ्या इनिंग संघासाठी खेळल्या. जिथे संघ अडचणीत तिथे जिथे